नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्रावण महिना म्हणजे आपल्या भोलेनाथाच्या भक्तीचा महिना. असं म्हणतात की जो माणूस श्रावणात नियम पाळून महादेवाची पूजा करतो त्याच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2026मध्ये श्रावण कधी सुरू होतोय, सोमवारी पूजेचा मुहूर्त कोणता आणि व्रताचे महत्त्वाचे नियम काय आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. 2026मध्ये श्रावण महिना 30 जुलैपासून सुरू झाला असून तो 28 ऑगस्ट शुक्रवारला समाप्त होईल. यावेळी श्रावणात एकूण 4 सोमवार येत आहेत. पहिला सोमवार 30 ऑगस्टला आहे, दुसरा सोमवार 10 ऑगस्टला, तिसरा सोमवार 17 ऑगस्टला आणि चौथा सोमवार 24 ऑगस्टला येत आहे. पहिल्या सोमवारी पूजेसाठी प्रदोष काळ सायंकाळी 6:18 ते 7:48 असणार आहे. या वेळेत केलेली पूजा खूप शुभ मानली जाते. प्रत्येक शहरानुसार प्रदोष काळाच्या वेळेत 1-2 मिनिटांचा फरक इकडे तिकडे असू शकतो. तसेच श्रावण शिवरात्री 11 ऑगस्टला असणार आहे. तर श्रावण महिन्यात पूजा कशी करावी आणि पूजेसाठी लागणारे साहित्य आता बघूयात. पूजेची सोपी पद्धत. पूजेसाठी लागणारे साहित्य: बेलपत्र, धोतरा, अक्षता, लाल चंदन, पिवळं चंदन, भस्म, पांढरी फुले, शमीपत्र आणि जल. तर सर्वात प्रथम जलाभिषेक कसा करावा. सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घाला. महादेवाला जल किंवा पंचामृताने अभिषेक करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तांब्याच्या तांब्यातून कधीही दूध, दही किंवा पंचामृत अर्पण करू नका. त्यासाठी स्टील किंवा पितळेचे भांडे वापरा. शिवलिंग नसेल तर काय करावे. घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचे पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करू शकता किंवा जवळच्या मंदिरात जाऊन पूजा करू शकता. पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी झाडाच्या कुंडीतील माती घेऊन तिथे शिवलिंग बनवून पूजा केल्यानंतर 15 मिनिटांनी शिवलिंगाचे विसर्जन करावे. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही तसेच शिवलिंग बनवून पूजा करू शकता. असे महिनाभर केल्याने याचे फळ जास्त पटीने मिळते. संकल्प: पहिल्याच दिवशी हातात अक्षता आणि फुले घेऊन महादेवासमोर आपल्या व्रताचा संकल्प नक्की करा. आहाराचे नियम आणि काय टाळावे. उपवास करताना काय खावं आणि काय टाळावं हे महत्त्वाचं आहे. काय खाऊ शकता तर तुम्ही फळे, दूध, साबुदाणा, राजगिरा, सुकामेवा, बटाटे आणि सैंधव मीठ वापरू शकता. काही लोक संध्याकाळी पूजा झाल्यावर एक वेळ सात्विक जेवण सुद्धा घेतात. काय खाणे टाळावे तर उपवास सोडताना मसूर डाळ, वांगी, कांदा, लसूण अजिबात खाऊ नका. श्रावण महिन्यात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत करावा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप नक्की करा. स्वतःवर संयम ठेवा आणि शक्य असेल तर गरजूंना दानधर्म करा. तसेच श्रावण महिन्यात तुम्ही शिवलीलामृताचे पारायण करू शकता. 1 दिवसाचे पारायण, 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण करू शकता. तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही हे पारायण करू शकतात. आपल्या भक्तीवर महादेव नेहमी प्रसन्न असतात. तर ही होती श्रावण महिन्याची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.